नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण ना घरच्या घरी मस्त असं साबुदाण्याचा चिवडा बनवतो आहोत, जो उपवासासाठी तुम्ही नक्कीच खाऊ शकता. खूप टेस्टी लागतो. आता मी इथे बटाटे घेते, त्याच्यामध्ये बटाट्याचा किसही टाकणार आहे. त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीने मला मस्त असं बटाट्याचा किस कसा करायचा सांगते. किसवून घ्यायची गरज लागत नाही ह्याच्यामध्ये, कारण का किसवला ना बटाटा तर ते मोठ्या ह्याच्याने एकदम मोठं असेल तर ठीक आहे, नाही तर मीडियम वगैरे असेल ना नंतर तो तळल्यानंतर खूपच बारीक होऊन जातो एकदम. म्हणून अशा पद्धतीने नक्की ट्राय करा किस. काय करायचं आहे पहिले तर मी इथे बघा मीडियम साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत. नंतर मी अजून एक ॲड केला होता आणि त्याच्यानंतर पहिले तर याला सोलून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळे साली काढून घ्यायचे आहे. कच्चा बटाटा घेतलेला आहे इथे. त्याच्यानंतर सोलून झाल्याच्या नंतर ना त्याला पहिले आपण ना म्हणजे त्याचा किस कसा काढायचा ते तुम्हाला दाखवते मी इथे. आता इथे पहिले व्यवस्थित बटाटा सोलून घेतलेला आहे. कुठे त्याचे जर मोड आलेला वगैरे भाग असतो ना तोही आपण काढून टाकायचा आहे. अशा पद्धतीने इथे दाखवलं आहे व्हिडिओमध्ये बघा, त्या पद्धतीने. त्यानंतर आता ह्याचे ना पातळ जसे आपण बटाट्याचे भजी वगैरे बनवतो ना त्याला कसे पातळ कट करतो तेच घ्यायचं. तशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत पहिले मोठे मोठे पीसेस. साईज तुम्ही पाहूच शकता इथे, थिकनेस त्याचा किती आहे. एकदम तो बटाट्याचे वेफर्स काढायचा साचा असतो तो वापरू नका, त्याच्याने खूपच पातळ होतात मग. त्याच्यानंतर बघा इथे मी एका बटाट्याचे सगळे व्यवस्थित जसे चिप्स वगैरे करतो ना तसे कट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर अशा पद्धतीने उभं उभं कट करायचं आहे आणि अशा साईजमध्ये ना मस्त असा किस तयार होतो आणि छान तळला जातो आणि छान मस्त क्रिस्पी वगैरे होतो. मस्त तळला ना की क्रिस्पी होतो. इथे बघा अशाच पद्धतीने इथे मी 2 ते 3 बटाट्याचा मस्त किस तयार करून घेते आहे आणि हा काढल्यानंतर डायरेक्ट पाण्यामध्ये टाकायचा आहे. आणि इथे बघा मस्त असं 3 बटाट्याचं इथे मी किस काढून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्याला छान 2 ते 3 पाण्यातून मस्त त्याचा स्टार्च निघून जाईल तोपर्यंत धुवून घ्यायचं. नंतर चाळणीत सुकायला ठेवलेलं आहे, म्हणजे निथळवून घ्यायचं आहे त्याचं पाणी. पाणी जरा निथळून झालं की नंतर एका सुक्या कपड्यावर आपण त्याला पसरवायचं आहे. आणि पसरवायचं म्हणजे फक्त याच्यातलं पाणी पुन्हा व्यवस्थित सगळं सुकायला पाहिजे ना, म्हणून कपड्याने पुसून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर तळायला घ्यायचं आहे. कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल मस्त कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये एक बॅच टाकायची. सगळे एकदमच टाकायचं नाही आहे पहिल्यांदा तर. आणि ते मी एका पार्टमध्ये नाही तर 2दा आपण डीप फ्राय करणार आहोत, त्याच्यामुळे मस्त असं क्रिस्पी होतात ते बटाट्याचा किस. आणि एकदा टाकलेलं आहे आणि ते बघा मस्त असं पहिले तर छान त्याला धूर निघतो याचा व्यवस्थित, ते खूप बबल्स येतात. थोडंसं शांत आलं की नंतर त्याला काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अशाच पद्धतीने दुसरा बॅचही तळून घ्यायचा आणि हा बॅच नंतर पुन्हा एकदा डीप फ्राय करायचा आहे आपल्याला, जेणेकरून तो छान क्रिस्पी होईल. इथे आपण आता एक बॅच तयार करून घेतो आहोत. थोडंसं पहिले स्टार्टिंगच आहे. थोडंसं शांत झालं की नंतर त्याला तेल जसं शांत होतं ना त्याच्यानंतर काढून घ्यायचं. इथे बघा अजून खूपच वाईट आहे आणि शिजलेलाही नाही आहे हा बटाटा. आणि ते काढून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये किंवा टिश्यू पेपरवर काढून घ्या. त्याच्यानंतर पुन्हा आपण त्याला डीप फ्राय करणार आहोत. इथे पहिले तेल तर सगळं निथळवून घ्यायचं, त्याच्यानंतरच बाहेर काढायचं. आणि त्यानंतर तोपर्यंत दुसरा बॅच टाकूया आपण. आणि अशाच पद्धतीने तोही तळून घ्यायचा आहे. थोडासा हाफ ह्याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे. थोडं थोडं टाकलेले आहेत पुन्हा. आणि मस्त इथे क्रिस्पी होईपर्यंत नंतरच तळायचं. पहिल्या ह्याच्यामध्ये जर तळायला गेलात ना तर खूप टाईम लागतो. आणि हे कसे जरा थोडेसे जाड आहेत, त्याच्यामुळे थोडा टाईम लागतो, लगेच होणार नाही तळून. आता दुसरा बॅच होईपर्यंत ना पहिल्या ह्याच्यातले जे आहेत ना ते सगळे मी ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत. आता इथे पहिले तर वाटतं खूप जास्त टाकलं असं वाटलं मला, पण नंतर तो व्यवस्थित होऊन जातो. आता हा सगळे टाकलेले आहेत आणि इथे बघा नंतर मस्त मोकळा मोकळा झालेला आहे. छान क्रिस्पी करून घ्यायचा आहे. इथे थोडासा टाईम लागतो पण होऊन जातं पटकन. आणि जरा बघायला वगैरे दिसायला छान वाटतात जरा मोठे असेल तर. आणि ते छान तळून झालं की त्याच्यानंतर काढून घ्यायचं आहे. इथे आपण सगळं पूर्ण व्यवस्थित निथळवून घ्यायचं तेल. त्यानंतर टिश्यू पेपरवर काढून घ्या. आणि हे सगळं आता निथळवून झालं ना की आपण काढून घेऊया इथे सगळं. आणि नंतर त्याच तेलामध्ये आपण आता इथे माझ्याकडे फेण्या आहेत बनवलेल्या, म्हणजे आपण हे साबुदाण्याचे पापड असतात ना ते उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये मी बनवलेले होते. जो आपण इडलीचा साचा असतो ना त्याच्यामध्ये बनवलेले होते तेच आहेत हे. आणि ते अशा पद्धतीने मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत, म्हणजे वाफवलेले असतात. अशाच पद्धतीने साबुदाण्याचा चिवडासुद्धा बनवायला ना सिंगल नंतर वाफवून तो सुकट टाकतात. तर माझ्याकडे तेच होते तर मी त्यालाच म्हटलं त्याचा चुरा करून मस्त असं त्याचा साबुदाणा सिंगल नंतर होऊन जातो. त्याच्यामुळे मी इथे ते तर पहिले तळून घेतलेले आहेत आणि छान क्रिस्पी झाले साबुदाणा.
की त्याला आपण बाहेर काढून एका भांड्यामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर सगळे पापड तसे तळून घेतलेले आहेत साबुदाण्याचे. त्याच्यानंतर त्याच्यातच आपण शेंगदाणे टाकणार आहोत. मूठभर असे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि हे मी मिरचीवर हे करते आहे, त्यामुळे हिरव्या मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत आणि त्या मस्त असे तळून घ्यायच्या आहेत. आणि छान शेंगदाणे खरपूस असे तळून घ्यायचे आणि मिरच्याही त्याच्यानंतर खरपूस तळायच्या आहेत, जेणेकरून त्याचा छान तिखटपणा येईल. आणि आता हे सगळं जिन्नस आपण एकत्र करायचे आहे. पहिले तर मी इथे बघा साबुदाण्याचे पापड जे आहेत ते घेतलेले आहेत, त्याच्यामध्येच मी शेंगदाणे आणि मिरच्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर इथे साबुदाणा हाताने मस्त असं कुस्करून घेते पापड त्याचे, म्हणजे पूर्ण त्याचे दाणे दाणे ना मोकळे मोकळे होतात. आणि छान मोकळे करून झाले की त्याच्यामध्येच आपण जो बटाट्याचा कीस तयार केलेला होता ना तळून घेतलेला, तो टाकतो आहोत. आणि त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये फक्त मीठ टाकणार आहे, बाकी काहीच नाही. उपवासासाठी आहे, त्याच्यामुळे मी उपवासाला फक्त मीठ किंवा आपण मिरची वगैरे खातो ना तेच टाकलेलं आहे. जर तुम्ही कढीपत्ता किंवा कोथिंबीर वगैरे टाकत असाल ना, खात असाल तर टाकू शकता, आणि नाही खात असाल तर नाही टाकला तरी चालेल. आणि फक्त मिठाने एवढी त्याची टेस्ट येते ना. मला थोडंसं स्पायसी पाहिजे होतं म्हणून टाकलेलं आहे मी इथे असंच फक्त मिरची घेतलेली आहे. तुम्हाला स्पायसी प्लस स्वीट असं पाहिजे असेल ना तर थोडीशी पिठी साखरही ह्याच्यावर टाकू शकता, भुरभुरवू शकता. आणि छान टॉस करून घेतलेलं आहे, जेणेकरून मीठ व्यवस्थित सगळीकडे मिक्स होईल, व्यवस्थित लागेल. त्यानंतर मस्त असं खाण्यासाठी साबुदाण्याचा चिवडा इथे उपवासासाठी तयार आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.